कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका। कोई कह दे क्या होती है माँ, माँ जैसी माँ होती है माँ। जोपर्यंत घरात आई आणि जोपर्यंत घरात बाप आहे, रात्रीचे 10 वाजू दे, 11 वाजू दे, नाही तर 12 वाजू दे, माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहण्याकरिता घरात आई किंवा वडील आहे गाडगे साहेब. घरातली आई किंवा बाप निघून जाऊ द्या, वाट लावणारी लोक पावलं पावली मिळतील, पण वाट पाहणारे मायबाप परत मिळू शकत नाही. हे मायबापाचं प्रेम आहे. वाट लावणारी लोक मिळतील मायबाप. माझा मुलगा आनंदात राहिला पाहिजे, माझा मुलगा सुखरूप राहिला पाहिजे, हे बापाचं प्रेम आहे. एखाद्याची आई निघून गेली, सहज एखादी माऊली जवळ येऊन म्हणल, हे पोरा मी तुझी आई सारखी आहे, आई सारखी पण आई नाही. एखाद्याच्या जीवनातला बाप नावाचा शब्द निघून गेला तर सहज एखादा म्हणल, हे पोरा मी तुझ्या बापासारखा आहे, बापासारखा आहे, पण बाप नाही रे. निस्वार्थ ज्यांचं प्रेम आहे त्यांना मायबाप असं म्हणतात. माझा मुलगा कुठे असू द्या, पण माझा मुलगा आनंदात राहिला पाहिजे, हा शब्द हे का मायबापाचा आहे. माझा मुलगा किती कोटी कमावतोय याच्यापेक्षा माझा मुलगा किती आनंदात आहे, हे शब्द मायबापाचे. अरे भले आमच्या बापाने आमच्यासाठी ना बंगला कमवून ठेवला असेल, ना गाडी कमवून ठेवली असेल, ना प्रॉपर्टी कमवून ठेवली असेल, पण एक लाख मोलाची गोष्ट सांगू का, आमच्या बापाने आम्हाला कधी वाईट मार्गावरती जाऊ दिलं नाही. आमच्या बापाने आम्हाला चांगले संस्कार लावले ना, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे बघा, विरोधक तयार करायला तुम्हाला लई मारामारी नाही करावं लागत. तुम्ही एखादं चांगलं काम करा, आपोआप विरोधक तयार होतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे आयुष्यात भेटत असतात. असे विरोधक वाढले म्हणून आपण आपलं काम कधी थांबायचं नसतं. अरे सत्य कधी लपत नाही आणि खोटं कधी पचत नाही. एक त्याच्या पुढे बोलू का, अरे कष्टाने कमावलेलं कधी संपत नाही आणि हरामाचं कधी पुरत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाने कमवा, तुमचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही.